अहो माझा अंदाज खरा ठरला. मग काय निघाला निष्कर्ष? अण्णा, ती सगळी पवळी एकसारखी दिसत होती. पण त्यातलं एक पोळं डाय केलेलं होतं. हो, पण मग हे कसं सिद्ध केलं? अण्णा, मी ते नेल पेंट रिमूव्हरने तपासलं. हे बघा ना, कलर निघालाय. वा, सुरेख. मी म्हटलं होतं ना, तुला उपजत नजर आहे. आता मी काही रसायनांची ओळख करून देईन. साधना, मुलगी आपल्या घराण्यात शोभून दिसते. चांगलंय. पण हीच हुशारी जर संसारात दाखवलीस ना तर मला जास्त आनंद होईल. साधना, अमृताला बघून देत ना थोडे. अहो हो, 100 वर्षापूर्वीचे थोडे ते पाहू देत तर खरं तिला. अमृता, आजी सासूचे तोडे आमच्या साधनेनं सगळ्या सासवांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे खुश होऊन त्यांनी ते तिच्या हातात चढवले होते. आवडले तुला? हो अण्णा, अगदी सुंदर घडण आहे. आता हे जर तुझ्या हातात हवे असतील, त्याकरता साधनेचं मन जिंकून घ्यावं लागेल. बर, तिजोरीच्या किल्ल्या दे साधनेला. मी घेऊन येते. घेऊन येते म्हणजे कुठे ठेवून दिल्यास तू त्या? अगं, किल्ल्या म्हणजे केवढी जोखीम आहे तुला कळतंय का? कुठे ठेवल्यास तू? ऍक्च्युली पोळ्याची पारख झाली म्हणून इतका आनंद झाला की मी एक्साइटमेंट मध्ये इकडे धावून आले. घ्या. किल्ल्या रूम मध्ये. हे तुमचं चुकलं. जा, किल्ल्या घेऊन या. तुम्ही अजून इथेच? नाही, काय झालं, मगाशी मी इथनं असं गेलो आणि पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की माझं काही सामान तुझ्याकडे राहिलं का बघावं. मी निघालो ना आता, म्हणून मग मी. म्हणून टकटक. हो, अगं म्हणजे काय, असं एकदम अचानक कसं कोणाच्या घरात घुसणार, म्हणून मी टकटक करत होतो. काका, तुमचं सामान माझ्या खोलीत कसं असेल? करेक्ट बोललीस तू एकदम. माझं सामान तुझ्या खोलीत कसं असेल? काहीतरी माझी गडबड झाली इकडे, काय बघायला पाहिजे बाबा. अरे दिनकर, एवढा मोठा बंगला तुमचा, ही कुठली याची जागा शोधून काढली तुम्ही? डोकं आहे का तुम्हाला? हो, हीच जागा सेफ आहे. गुरु आहात तुम्ही, गुरु. म्हणजे तोंड बंद ठेवून आपला व्यवसाय बिनबोभाट कसा करायचा हे तुमच्याकडनं शिकावं. होय ना? हो. तोंड बंद करा. आणा ती रत्न इकडे. हो, आणि हे घ्या तुमचे 50,000 रुपये वाटत. ठेवा पटकन खिशात. काय करणार काय त्या खड्यांचं तुम्ही? तुम्ही करता ते 1 2 का 4. दिनकरराव, माझ्या पार्टनरशिपचा विचार करा जरा. आपल्या दोघांचे फायद्याचं आहे ते. हा,
बरं मी काही 60-40चा आग्रह धरत नाहीये, 50-50 करूया. डोक्यावर बसू नका. हं? मला जरा विचार करू दे. हो करा करा विचार करा. हॅलो, चावी करून हवे अर्जंट. हो आहे येतो आलोच. थँक गॉड कियाराचं टेन्शन संपलं. अर्जुन, कियारा, काका यार सगळे एकामागोमाग आले रे अक्षय. तरी नशीब काका जात आहेत उद्या, म्हणजे मीच सांगितलं त्यांना इथून जायला. आधीच घरातले प्रॉब्लेम्स कमी आहेत का रे, वरून त्यांचा प्रॉब्लेम. आणि ते असताना इकडे मला टेन्शनच यायचं माहितीये. कियाराकडून त्यांनी पैसे उकळलेच आहेत, माहिती नाही इकडे कुणाकडून ते पैसे उकळणार आहेत. तू कुठून एवढे पैसे? हा मन्या दे ना, कुठून गाणी ना आपल्याला मिळाले ना बस. तिथे मला सांगू, हा मन्या आहे ना, प्रभुणींचा मन्या. हा ना गेडा बनून पेडा खाणाऱ्यातला आहे. तुला तसा काय अनुभव आलाय का? का तू त्याला परस्पर 4 खडे विकलेस? हेच आवडत नाही मला तुमचं. मी कधीतरी तुमच्या गोष्टींना हात लावते मग का बोलतो तुम्ही असं? मला एवढंच म्हणायचंय, तो महाधूर्त बोका आहे, बाहेर लोकांना चुना लावत फिरत असणार. मला म्हणायचंय ह्या त्याच्या अंगीच्या गुणांचा ना आपण वापर करून घेऊया, ते आपल्या फार उपयोगाचं आहे. त्यातले अर्धे द्या ना मला. त्यातले नाही ना, असं काय करता? हे घ्या मग, आत्ताच्या आत्ता एसी दुरुस्त करून द्यायचा. मला पैसे नाही देत ना, आत्ताच्या आत्ता दुरुस्त झाला पाहिजे. इथे आहे तो. आतापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. फक्त फायनल स्टेप राहिली. ती एकदा होऊन गेली की नैया पार. गाडगे गाडगे आता रिकामे होतील वाडगे. आता दबक्या पावलांनी घरच्या पेढीच्या खोलीत जायचं, अलगद हाताने तिजोरीचं दार उघडायचं आणि सगळा माल हस्तगत करायचा. गुपचूप येऊन चिडीचूप झोपून जायचा. मनोहर, समस्त घाडग्यांची मध्यरात्र झालेली आहे, पण तुझा सूर्योदय होणार. बापरे, हाय ग हाय, काय गरम होतय. हाय ग, अरे अहो काय लाईट बिटला तर डोळ्यावर नुसतं उजेड येतो. मला पण हा एसी नुसते आकडे दाखवतो, त्याचं बाकी काही होतच नाहीये. मग दुरुस्त करून घ्या, बदला तरी नाही तर. चल गच्चीत जाऊन झोपूया. गच्चीत मुद्दाम म्हणताय ना? हा, तिथे भूत आहे, मी भूताला घाबरते माहिती म्हणून मुद्दाम म्हणताय ना? नाही करा, चेष्टा करा. ते तिकडे आपले निदान ह्या गरमीपायी डोळे उघडे तरी राहत आहेत. तिथे भूताला म्हणून कायमचे मिटले तर मग सांगू नका. उगाच नको, ते भूत आहे हो तिकडे. तुला ना काय हवं ते कर. मी जातो मस्तपैकी पेढीत अशा गाद्या जोडवतो, एसी लावतो आणि मस्त झोपतो. चल, गुड नाईट.
हो गुड नाईट काय अहो, तुमचाच तुम्ही विचार करताय माझं मी काय करायचं Good night. अहो सकाळी उठून की आई कामाचा गं जाऊ देवा. ऐका ते अहो, पंखा कशाला मग दुरुस्त नाही केला हो तो पंखा का नाही गेले तिकडे हा इथे काय करतोय बापरे तो काय का करे ना पण त्यांनी जर मला बघितलं तर माझा सगळा प्लॅन फसेल बापरे काय रे तू काय करतोयस हा? अरे दिसलंय मला हा तुझं हे जे काय चाललंय ते काय कळत नाही मला हा? असं चालू दे हं? अरे कधी काळी ह्या लबाड्या आम्ही पण केल्यात हा? तुम्ही ही उशी घेऊन काय करता इकडे अरे माझा एसी झालाय बंद हा. आता मस्तपैकी पेडीत एसी लावतो आणि झोपतो हा? तुझा पळ पळ हो. पळ हं. अरे काय चाललंय तुझं दिसलंय मला तुला काय वाटलं तुझं हे जे काय चाललंय ते कळत नाही होय असू दे चालू दे अरे कधी काळी या लबाड्या आम्ही पण गेल्या माझ्यावर इतकं मोठं संकट कोसळलं अक्षय आणि नेमका तू नाहीयेस तू असता तर मला जरा हलकं वाटलं असतं इतकं सगळं कमावलेलं एका क्षणात घालवलं मी आई तर आई सुद्धा बोलत नाहीयेत माझ्याशी माझं तोंडही बघत नाहीयेत हे सगळं अक्षयला मेसेज करून कळवते माई आत्ता काय करतायत इकडे माई
काय झालं? तुम्ही इतक्या रात्री कशा बागेत? माई, ही गुलाबाची इकडे एकच कुंडी आहे. याच्यात दागिने ठेवतो म्हणजे उद्या शोधायला बरं पडेल. मनोहर, या बाबतीत तुझं डोकं जे काय चालतं ना त्याला तोड नाही. आता म्हणावं माझी कपड्यांची बॅग चेक करा, नाही तर माझी खोली चेक करा, कुठे काहीही मिळणार नाहीये. हाय ग, आता रात्र इथेच काढायला लागणार. होय ग. हुश. हे काय अरे बापरे, उजाडलेलं दिसतंय. चल उठ 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 मनोहर, अशा अवस्थेत कोणी बघितलं ना तर संशय येईल. गुड मॉर्निंग. काय कसं काय, बरं आहे ना? तुमच्या पोटात मौल्यवान खजिना आहे, लक्षात आहे ना? आणि तुम्ही असेच नामानिराळे राहा, सगळ्यांच्या पासून वेगळे, म्हणजे मला कसं पटकन ओळखता येईल तुम्हाला. आणि हा फक्त मलाच द्यायचा तो खजिना. दुसरं कोणी घ्यायला आलं तर त्याचा चावा घ्यायचा. असा म्हणजे तुमचे काटे आहेत ना ते टक्कन टोचायचे त्याला. ओके, बाय, टेक केअर. छान छान वाटतंय ना? मग आज नवीन नवीन मित्रमैत्रिणी येणार आहेत. माई, काय झालं? तुम्ही आज आला नाही चहा प्यायला? मला वाटलंच काहीतरी असणार. आजचा दिवस, हा फक्त आजचा दिवस, मी तुमच्यासाठी इथे आणू का चहा? नको, मी अशी वाटेल त्यावेळी वाटेल तिथे चहा घेते का कधी? नको. पण आपुलकीनं विचारलं सास, बरं वाटलं हो मला. काय हो, असं काय म्हणता? बरं, माझं एक काम करशील का तू? माई, का पर्क करताय हो? आज झाली चूक, सोडून द्या ना. सॉरी सॉरी. सांगा काय असेल ते सांगा. उत्तम. बरं ऐक, हे बघ, हा. आज आपल्या नर्सरीतून हा. काही झाडं येतील. हा, हे वा, बघ, वा.
कोण हलवतं ना सारखं माझं रोपट. एकटं नको माई माई माई, हो एकटं अगं मला सवय नको आहे. नको नको हा. थोडासा हात लावा पण एवढं नको. आई गं, आई. हे बघ, आपल्या नर्सरीतून आज काही रोपटी येणार आहेत. कुंड्या मी तयार करून ठेवल्या आहेत, पण ज्या कुंड्यांमध्ये जुनी माती आहे ती काढायची, नवीन घालायची, खत घालायचं. हा, आणि कीटकनाशकांचा स्प्रे मी तिकडे तयार करून ठेवलाय. तो स्प्रे त्या रोपट्यांवर व्यवस्थित मारायचा, वाटीभर पाणी घालायचं त्यांना. आणि मग सगळे अशा एका लाईनीत रोपटी लावून ठेव. एवढं जमणार आहे का तुला? हो बाई जमेल ना. हा, नाही मी आज डिंकाचे लाडू करणार आहे. डिंकाचे लाडू देणार. हे काम जर उत्तम केलंस ना तर तुला एक्स्ट्रा देणार. माई तुम्ही निर्धास्त करा, एकदम मस्त करणार मी काम. आहे ग. डिंकाचा लाडू आज मी खुशच आहे. पण ए का खुश आहे सांग? ती माईंच्या पायात घोटाळणारी ती मांजर होती ना, ती नकटी अमृता, तिला माईंनी असं लात मारून दूर फेकलंय. खूप खुश आहे मी, कारण आता माई यापुढे मृदुला मृदुला नाही करणार, वसुधा वसुधा करणार. है की नाही? तिला पण पटलं ना? हा हो सगळ्यांना पटतं. माईंना उशिरा पटलं पण पटलं, त्यामुळे खूप खुश आहे. आता माईंनी सांगितलेलं काम अगदी मस्त करणार मी. सगळी बाग रोपटे रोपटे सगळी बाग सगळी बाग सजवते मी पण. हसू नका नीट. दुधक्या काटा लागला ना कारट्या. बापरे, आज बऱ्याच दिवसांनी उशीर झालाय उठायला. सगळ्या बायका किचन मध्ये असते. भाग्यश्री, जरा चव घेऊन बघ ग चटणीची. मिरची बरोबर आहे का सांग. हा. काकू, एकदम परफेक्ट झाली आहे चटणी. तुम्हाला माहितीये ही चटणी तुम्ही केली आहेत ना, ही अशी चटणी आहे त्या साऊथ इंडियन हॉटेलवाल्यांना सुद्धा जमणार नाही, इतकी छान झाली आहे. काकू, इडली चटणी ना हा माझा सगळ्यात फेवरेट मेनू आहे. अमृताचा पण आहे. काकू तुम्ही. भाग्यश्री, जरा हातातलं काम संपलं ना की तिथे बीट ठेवलंय, ते कच्चं बीट जरा किसायला घे. बीटाची कोशिंबीर करूया. त्याच्यात मीठ साखर घाल आणि फ्रीज मध्ये लिंबू आहे मोठं, ते पिळून घाल त्याच्यात, म्हणजे चांगला रस सुटेल. काकू मला माहितीये तुम्हाला त्या विषयावर बोलायचं नाहीये. काकू एकदा अमृताला तर समजून घ्या तुम्ही. सॉरी मला खूप उशीर झाला का यायला. ऍक्च्युली उठायला तर उशीर झालाच, पण रात्री मी माझं मंगळसूत्र काढून ठेवते ना. मला बाहेर पडताना रूमच्या लक्षात आलं की मी मंगळसूत्र घातलंच नाहीये. म्हणून मग मी परत रूम मध्ये गेले, मंगळसूत्र घातलं. म्हणून मला उशीर झाला. सॉरी आई. एवढंच ना, त्याने तुला काय फरक पडतोय? नाहीतरी तू तुझ्या मनासारखंच वागतेस. पुरे नाही आता. किती दिवस डोक्यात ठेवणार आहात ते? मला माहिती आहे माझं चुकलं. नका ना टोचून बोलू मला. आई, मी तुमची मुलगी आहे ना.
मला माफ नाही करणार? मी तुला माझी मुलगीच मानलं होतं, पण तू मला तुझी आई नाही मानलंस. ठीक आहे, बोला सगळ्यांनी. मला वाटलेलं तुम्ही तरी मला समजून घ्याल आई. तुम्हाला पण इतरांसारखं मला रागवायचंच आहे. ठीक आहे, बोला तुम्ही मला. रागवा, ओरडा, टोमणे मारा. अमृता, ही कुठली पद्धत आपल्या सासूबरोबर बोलायची? काय तंत्र सोडून दिलायस तू? एकतर मनमानी करायची आणि वर उलट उत्तर करायचं. आज हिला बोललीस, उद्या मलाही बोलायला कमी नाही पडणार तू. प्रतिष्ठा, मान, मर्यादा हे सोडलंच आहेस तू सगळं? ते सारखं सारखं सिद्ध करतेस का? अण्णाने तुला पाठीशी घातलं म्हणून शेफारून गेलीस तू, पण माझ्याकडे नाही चालणार आहे. जिभेवर ताबा ठेव. आणि पुढचे काही दिवस तू स्वयंपाकघरात यायचं नाहीस. कुठल्याही कामाला हातही लावायचा नाहीस, ना इथल्या कुठल्या वस्तूला. समजलं? नाही. पुरे. हे किती मोठे झालात रे. हा, माईंनी लाड केले तुमचे खूप. काय हो रे, तिकडे का बघितलं? हा, त्याला घाबरला? हा, असं नाही घाबरायचं. असं कोण घाबरत का? मी कधीतरी कोणाला तरी दुखवलंय का? मग तुला कसं दुखवी? माईंच्या लाडका ना तू. वसुधा काकू, काय आहे? काही करायचंय का? ओहो, काय करू शकणार आहेस तू? हा? आय आय आय. आमच्याकडे म्हणजे घाडग्यांकडे तुझ्यासाठी एकमेव अद्वितीय काम आहे, रडण्याचं. हे काय, जे काम चालू आहे ना तेच. व्हरायटी पण देता येईल तुला. मुळू रडणे, ढसा रडणे, ओक्साबोक्षी रडणे, पडद्याच्या मागे रडणे, जिन्यात रडणे, दरवाजाच्या मागे लपणे, की हे तुझ्या पदराच्या मागे रडणे, कोणाचा तरी उसला रुमाल घेऊन त्याच्या मागे रडत बसणे. सगळं कर, रड आणि फक्त रड. तेवढंच एक काम जमणार आहे तुला. चल. कोणते कॅन्केरी? मला नाही बोलले. काय तंत्र सोडून दिलायस तू? एकतर मनमानी करायची आणि वर उलट उत्तर करायचं. आज हिला बोललीस, उद्या मलाही बोलायला कमी नाही पडणार तू. अण्णाने तुला पाठीशी घातलं म्हणून शेफारून गेलीस तू, पण माझ्याकडे नाही चालणार आहे.
जिभेवर ताबा ठेव. आणि बाहेर येऊन कडकडीत चहा घ्यावा आणि डोळ्यात पाणी आणून सगळ्यांचा निरोप घ्यावा आणि कुणालाही काही कळायच्या आत साखर पेरणी करून पळून जावं. घबरा. चला खाल्ल्या खाल्ल्या उड्या मारायच्या म्हणजे त्रास आहे खरंच, पण मनोहर काय कर इलाज नाही. दमलो रे बाबा. अहो 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 काय करताय काय तुम्ही? काय डोकं बिकं फिरलंय की काय तुमचं? कोणाशी बोलताय? घाडगे आहे मी. डोकं तुमचं फिरलंय. काय अजिबातच करू नका. काही चुकीचं बोलायचं हे करून दाखवायचं चालणारच नाहीये. माफ करा वसुधा ताई, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. अहो ही असली कामं तुम्ही नसतात करायची, आम्ही आहोत ना. तुम्ही म्हणजे महाराणी आम्ही म्हणजे प्यादी. प्यादांनी करायची असतात असली सटर फटर काम. अहो हे काम मला दिलंय की नाही माईंनी, हे मी करणार. अहो पण माझं काय म्हणणं आहे, मी मदत करतो ना तुम्हाला. नक्कीच सांगितलेलं समजते, मारे ना मी तुम्हाला. इतके दिवस वसुधा काकू मला बोलत होत्या तोपर्यंत ठीक होत, पण आता माई पण चिडल्यात माझ्यावर. बोलायचंच सोडून दिलं त्यांनी माझ्याशी. मी इथे इतके प्रॉब्लेम्स मध्ये आणि अक्षय मस्त जाऊन बसलाय ऑफिसच्या कामासाठी. नाही, हे नाही चालणार. मी एकटीनेच इकडे रोज ओरडा का खायचा? नाही, मी आत्ताच्या आत्ता अक्षयला फोन लावणार आहे. काय केलं हे? अहो नाही म्हणजे मी तुम्हाला मदत करत होतो, पण ती कुंडी फुटली. फुटले कोणी? तुम्ही फोडली ती का? तुम्ही त्या उगारलं, मला असं वाटलं हातावर लागेल म्हणून. काय ऐकत पण नाही माझ्या हो? हातात फुटली. वसुधा काय चाललंय हे? काय लहान मुलासारखी भांडतेस तू? मधल्या मध्ये माझी कुंडी थोडी फोडलीस ना. पुरे झालं, पुरे झालं. चल जा नाश्त्याचं बघ जा, मी येते टेबलवर. माईचं काम जा. वाढवलं तुम्ही. असंच करता ते. सॉरी, माफ करा माई. पण मी काय आता म्हणतो, तुम्ही कशाला मातीत हात घालताय? मी करतो ना सगळं साफ. नको, तुम्ही काही करू नका. माझ्या झाडांच्या बाबतीत माझ्या जरा खोड्या आहेत आणि तुम्ही नका मातीत हात घालू. हो नाही, पण मी केलं. नाही नाही, चला तुम्ही आवरा तुमचं. माई पण मला असं म्हणायचं होतं की ताई, सर्व कुंड्या रंगवून झाल्या, फक्त एक शेवटची बाकी आहे, ती झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. अहो कशाला बर, मग ती पण झाली ना की मला हाक मार हो, मग येते बघायला. आणि सगळ्या कुंड्या एका लाईनीत लावून ठेव नेहमीप्रमाणे. आलेच.
या ठमकाईनी लाल गुलाबाच्या 5 कुंड्या आणल्या, सगळ्या सारख्या, आणि या रंगवतोय त्याच्यावर वारली पेंटिंग. वारलास तू मनोहर, वारलास. अरे आता माझी कुंडी ओळखू कशी? बरोबर आहे. आता मला बोलायचं ना, आता नाही लागणार याचा फोन. याचं काम असलं की बरोबर होता त्याचे फोन कनेक्ट. थांब, तुझा नाही लागत आहे ना, तुझ्या कियाराला लावते. क्यू क्यू. हा अमृता बोल. कधी करताय का तुम्ही लग्न? काय? अगं तू आणि अक्षय कधी करताय तुम्ही लग्न? तुम्ही मध्ये पळून जाऊन लग्न करणार होता ना, मग का नाही केलं? तुम्ही लवकरात लवकर लग्न करा प्लीज, कारण आता मला हे सहन होत नाहीये. कियारा, तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर अगदी खुश आहात, आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना घाटग्यांच्या घरी, सगळी बोलणी खायची, हे सगळं मी सहन करते. मला मोकळं करा. हे इझी बेबी इझी. पण एकदम झालं काय तुला? माझं सोड ग, तुझं सांग. झाली का ग तुझी एंगेजमेंट? ओ माय गॉड अमृता, आय एम सो सॉरी यार, मी तुला सांगायचंच विसरले. ऍक्च्युली तू जसं सांगितलेलं ना, मी तसंच वागले आणि अर्जुनशी पण बोलले. आता सगळं सॉर्टेड आहे यार. आय एम व्हेरी हॅपी. आता ऍटलीस्ट 3-4 महिने तरी आहे आपल्या हातात. डॅड नाराज झालेत, बट ओव्हरऑल ही इज हॅपी. सो नाउ एव्हरीथिंग इज सॉर्टेड अँड आय लव्ह यू फॉर दिस अमृता. दॅट्स ग्रेट कियारा. पण हे मला सांगणार कोण ग? हा, अक्षयने मला मेसेज करून कळवलं म्हणून मला हे कळलं. काय आहे, आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, प्रॉब्लेम क्रिएट नव्हता झालेला, म्हणून अमृता कशी आठवणार? अमृता तेव्हाच आठवते जेव्हा प्रॉब्लेम्स येतात. बाकी नाही तर कोण आहे अमृता? काय आहे? नाही कियारा, हे खूप वाढत चाललं. काय आहे, तुम्ही दोघं रोज उठून कुठला तरी नवा प्रॉब्लेम क्रिएट करता, आणि तुम्ही जर नाही केला तर तुमच्या घरचे गोंधळ घालतात, आणि सफर कोण करताय? अमृता. कोण आहात ग तुम्ही माझे? का करू मी हे सगळं तुमच्यासाठी? अमृता, आय नो तू खूप चिडली असशील आणि साहजिक आहे, बट आय एम सॉरी ना यार. ऍक्च्युली एवढ्या सगळ्या गोंधळातून आत्ताच बाहेर पडले ना, आणि नाव आय एम सो हॅपी. सो प्लीज मला ओरडून माझा मूड ऑफ नको ना करू. शपथ, इतकं सगळं झालं आणि तुला तुझ्या मूडची पडली आहे? थांब, बघतेच मी अक्षयला हे सगळं सांगणार आहे. हेच सांगणार आहे की तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करा. मला घरातून मोकळं करा, मला इथे राहायचंच नाहीये. अमृता, माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. म्हणजे अगं, मीच तुला आणि अक्षयला माझ्या लग्नाच्या प्रॉब्लेम मध्ये अडकवलं, आणि आता बघ ना केवढं मोठं रामायण होऊन बसलंय. ठीक आहे ग शर्मिष्ठा, तसंही हे सगळं होणार हे गृहीत धरूनच आपण पाऊल टाकलेलं ना. अमृता, अगं पण आता ही कधी न संपणारी गोष्ट होऊन बसलीये. माईंनी तुला परत एकदा शिक्षा केली ना. वहिनीने सांगितलं मला, आणि आता काकू सुद्धा तुझ्याशी बोलत नाही. आय एम सो सॉरी. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मला खरंच कळत नाहीये काय करू मी आता. अमृता, मी माईंशी बोलू का? मी सांगते ना त्यांना, हे सगळं माझ्यामुळे झालंय, तुम्ही अमृताला शिक्षा देऊ नका. प्लीज शर्मिष्ठा, तू असं काही सांगू नकोस. अगं पण नाही, माझा मूड खूप वाईट आहे. मला जरा वेळ एकटीला राहायचंय. तू जा ना इथून प्लीज. नाही, मी थांबते इथे तुझ्या सोबत. अगं नाही, तू जा इकडून.
आणि तू सॉरी म्हणालीस ना, हेच खूप आहे. तुला निदान जाण तरी आहे. ते बरेच लोक आहेत ज्यांनी माझाच सल्ला घेतला आणि नंतर मलाच विसरलेत. तू कोणाबद्दल बोलतेस अमृता? नाही, कुणी नाही. तू जा इकडून प्लीज, मला एकटीला राहू दे. तिने ऐकलं नाही ना माझं आणि कियाराचं बोलणं? ऐकलं तर ऐकलं. आता मला कशाचीच पर्वा नाहीये. खूप सहन केलं. अति झालं आता माझ्या डोक्यावरचं ओझं. नाही मी ऐकून घेणार आता. अक्षय, कियारा, काका एकेकाला बघून घेईन मी आता. अण्णा, ते जहागीरदारांसाठी तुम्ही खडे आणले होते ना, पोळं, नीलम आणि माणिक, तर आता ते आपल्याला घेऊन जावे लागतील, कारण जहागीरदार येणार आहेत पेढीवर. म्हणजे तुम्ही आठवण करायला सांगितली होती म्हणून. हो, जरा अमृताला पाठवून दे. हा, बा. आता ते खडे काढण्यासाठी तिजोरी उघडली जाईल आणि त्यात दागिने नाही ते कळल्यावर सगळ्यांची झडती घेतली जाईल. घ्या घ्या, माझी पण घ्या. मला काहीही फरक पडत नाही. मी तर सगळा ऐवज कुंडीत ठेवलाय रात्री. तशी कुंडी शोधणं जरा अवघड झालंय, पण ते बघून घेईन. पण आत्ता ही तिजोरी उघडली जाऊन तो राडा होणं गरजेचं आहे. तो ऐवज मी लांबवलेला नाही हे त्यामुळे सिद्ध होणार आहे. शिवाय एकूण प्रकाराचा बाई अण्णांना जो धक्का बसेल ना, तो त्यांना आधार द्यायला माझ्यासारख्या जबाबदार व्याह्यांनी थांबायला हवं. अण्णा, बोलावलं ना तुम्ही? हो, काल खडे व्यवस्थित तिजोरीत ठेवलेत ना तुम्ही? हो, मी आत ठेवले खडे आणि किल्ल्यांचा जोडगा लगेचच. किल्ल्यांचा जोडगा आहे आमच्याकडे. अरे देवदत्त, आपण पेढीवर निघू ना, निघताना आपण तिजोरी उघडून घेऊन जाऊया ते. बर. काका, ही तुमची छत्री. हो हो. अगं, छत्री इथे कशाला? अहो काका, मी तुमची बॅग पॅकच करून आणलीये. काय तुम्हाला निघायचंय ना, मग मी म्हणलं एवढी कामं असतात तुम्हाला, एक काम मी करावं. पाहिलं मनोहर पंत, आमच्या सुनबाई किती हुशार आहेत. न सांगता सगळी कामं वेळच्या वेळी करतात. हो. पुतणी कोणाची आहे? अगं अमृता, इतकी घाई काय आहे? बघ काय आहे, मला एका पत्रिकेबद्दल अण्णांशी चर्चा करायची होती. काका बोला, पण ऍक्च्युली घरून आईचा फोन आलेला. तुमची पॉलिसी मॅच्युअर झालीये म्हणत होती, त्यामुळे सही तरी करायला जावंच लागणार तुम्हाला. त्यानं जायचं नसेल तर राहू दे, संध्याकाळी जातील ते. हो, तेच ना. अण्णा, पण पॉलिसी मॅटर आहे ना, त्यामुळे सही करायला तर जावंच लागेल. अरे हो, मग बरोबर आहे. निघालात?
हो, अमृतानं तर बॅग सुद्धा आणली आहे भरून त्यांची, आणि त्यांना सुद्धा घाई आहे निघायची. नाश्ता तयार आहे, नाश्ता केल्याशिवाय मात्र जायचं नाही. हा हो. काका, ऍक्च्युली आईला माहितीये ना तुम्ही येणार आहात घरी, त्यामुळे तिने मस्त बेत केलाय आणि वाट बघते ती तुमची. बाबा, एक रिक्वेस्ट होती. हा, बोल ना. तुम्ही गाडी काढाल तर काकांना पण सोडाल का घरी? म्हणजे पुन्हा त्यांना त्रास होईल, वय झालंय ना त्यांचं. हो हो, नक्की. चला जाई बुवा. असं म्हणता? बर. अण्णा, हो. ते खडे घेत आहे ना जहागीरदारांचे? अरे हो हो. उघडा उघडा उघडा, आत्ताच तिजोरी उघडा. नाही बघा, मी नेमकं तेच विसरले. मी तुम्हाला तेच सांगायला आले होते. जहागीरदारांकडून फोन आला होता, त्यांच्या बायकोला बरं नाही म्हणून त्या आज येणार नाहीत पेढीवर खडे न्यायला. चला, म्हणजे तिजोरी उघडायची आता गरज नाहीये. हो, हो. निघूया आपण. सावकाश. चल हो. देवदत्त, हो. चला मनोहर पंत. हो, चला. निघूया. हो. काका, हा. तुमची बॅग. हो, असू दे असू दे. आयुष्यमान भव. बरं, निघतो. काय चाललंय सगळं? जो तो येतो आणि मला गृहीत धरतो. सगळ्या अपेक्षा माझ्याकडून असतात. सगळ्यांना कोंडीतून बाहेर कसं पडायचं मला खरंच कळत नाहीये. मला ना कुणाला तरी धोपटून काढावं असं वाटतंय. याला अक्षयलाच, कारण सगळं त्याच्यामुळे. रत्नांची आणि हिऱ्यांची पारख. अण्णांनी दिलेलं पुस्तक. मग काय म्हणते आपली अमू? तिच्या घरच्यांनी आणि जावई बापूंनी सरबराई केली असेल ना तुमची? आणि अण्णासाहेब काय म्हणताय? आता हे पोहे खाऊ का तुझे प्रश्न खाऊ? डोकं फिरलंय माझं. तर अमृताने मला तिकडे नाश्ता सुद्धा करू दिला नाही, तसंच आलोय तळतळत. वर तुझे 1000 प्रश्न. तू गप्प बस बघू, मला शांतपणे खाऊ दे. अहो पण भाऊजी, इतकं कशाने डोकं फिरलंय तुमचं? फिरणार नाही तर काय? आपली अमृता आहे ना, तिकडे जाऊन चांगली बनेल झाले, बनेल. काय म्हणताय भाऊजी? अमृता आणि बनेल? असा कसा लगेच स्वभाव बदलेल तिचा? आपली अमृता अगदी साधी आणि स्पष्ट वक्तीये. लबाडपणा नाहीच आहे तिच्या अंगात. काय सांगू नकोस. मी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलोय. बघ, तिकडे सुद्धा मनमानी चालूच आहे तिची. नसते उद्योग करून ठेवलेत. काय बोलताय तुम्ही हे? मला जरा नीट सांगता का? कसले उद्योग केलेत तिने? आपल्या नंदेचं लग्न मोडलं. काय सांगताय काय? हे सगळं बिंग मी तिथे असतानाच फुटलं. हा, पण अण्णा साहेबांनी काहीतरी अमृताला पाठीशी घातलंय म्हणतात. हो का? नशीब ग बाई. पण मी म्हणतोय, नसते उद्योग करायचं कशाला? नाही, बरोबर आहे भाऊजी तुमचं. चुकलंच अमृताचं. तिच्याशी बोलायलाच हवं. इथल्यासारखं नाहीये हो तिथे.
तिथे कुठलीही गोष्ट करताना किमान 4 वेळा तरी विचार करायला हवा तिने. नाही, मी बोलतेच तिच्याशी. भाऊजी सावकाश, मी पाणी घेऊन आले. हा नाही नाही, फारच वाईट वागलीस तू अमृता माझ्याशी. घरातून हाकललंच जवळजवळ मला. अरे पण माझा ऐवज राहिला ना तिकडेच. इतकी मेहनत घेतली पण काहीही उपयोग झाला नाही. मुळात तुझं लग्न ज्या हेतूने घाडग्यांची जुळवलं तो हेतू नाही अजून साध्य झालेला. हात हलवत परत यावं लागलं मला केवळ तुझ्यामुळे. पण लक्षात ठेव, आता तोंडापर्यंत आलेला घास मी असा जाऊ नाही देणार. बघच तू आता मी काय करतो. तू अक्षय आणि त्या पोरीची, त्या कियाराची कहाणी सांगितली ना सगळ्यांना तर फेस येईल तुमच्या तोंडाला. पाणी आणतेच ना ग मधुरा? आण लवकर. अमृता, चिडू नकोस ना. तुझ्यामुळे मी आणि किंवा हॅपी आहोत ग. हा सॉरी प्लीज. सॉरी यार. हॅपीनेस शेअर करत होता ना. काय तू हाय करून 10 मिनिट झाली अक्षय. काय करत होता इतका वेळ? एकदा तुला माझी आठवण नाही ना आली? हा? आणि इतक्या वेळा कॉल केले मी तुला. फुटलला डोकं माझं. शांत. पण तू माझा फोन पण उचलला नाही साक्ष. सॉरी सॉरी, कामात होतो. सॉरी. काही नकोय मला तुझं क्रेडिट. सारखं आपलं क्यू 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 क्यूचेच प्रॉब्लेम्स दिसतात ना अक्षय तुला. माझे प्रॉब्लेम्स, शर्मिष्ठाचं सगळं प्रकरण माझ्यावर आलं. सॉरी, पण तूच मला मेसेज करून कळवलंस ना की तुझ्यापासून अण्णा आहेत. मग तुला टेन्शन घ्यायची गरज काय? बस शांतपणे बस आणि मला सांग बरं काय 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 झालं. सांग हा, सांग काय झालं. अण्णा माझ्या बाजूने आहेत पण माई माझ्याशी बोलतच नाहीयेत. हे माईला कसं कळलं? पण सगळं सांग ना आधीपासून. त्यांनी घाडग्यांच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. माझ्या मनाला या गोष्टीची हुरहुर लागली आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी.
मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हे लग्न तू करू नकोस असा सल्ला तूच दिलास ना शर्मिष्ठाला. या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला. घरच्यांना सांगून काहीही उपयोग होणार नाही, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आले की तुम्ही नकार द्या शर्मिष्ठाला. असंच सांगितलंस ना त्यांना तू? माई, मी आणि अक्षय. अक्षयचं तर नावही घेऊ नकोस. घरांकडे तू एकटीच गेली होतीस. घाडग्यांची अब्रू घालवण्यापलीकडे काय केलेस तू दुसरं आतापर्यंत? मी तुला माझी मुलगीच मानलं होतं, पण तू मला तुझी आई नाही मानलंस. आई आणि माई नाही यांचा राग असा असा निवळेल. जरा शांत राहतो. आणि मी आलोय ना आता, टेन्शन घेऊ नकोस. हा, सब ठीक हो जाए. टेन्शन नको घेऊस. तू आणि कियाराच माझ्यासाठी टेन्शन आहात, कळलं? जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही ना अक्षय, तोपर्यंत माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स संपणारच नाहीयेत आणि मला दी एंड करायचा या सगळ्यांचा. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत माझ्या आयुष्यात रोज नवीन एक प्रॉब्लेम येणार. आणि जर कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्ही येऊन माझाच गळा पकडणार, अमृता अमृता प्लीज सॉल्व दिस म्हणून, हो ना? नाही नाही, हे खूप होत चाललंय आता, मला बास झालंय सगळं. अरे डोंट वरी यार, सगळं सॉल्व्ह होतंय ते बघ ना अमृता. अरे क्यू सेफ झाली, तो अर्जुन निघून गेला, काका निघून गेले, शर्मिष्ठाचं प्रकरण शेकलं ना माझ्यावर. एवढंच झालं ना. ऑलमोस्ट निवडलं ते सगळं. फिलहाल तू रूम ठीक कर, म्हणजे मी आवरून येतो तोपर्यंत. हा, बसता येईल ना आपल्याला. आलोच. तुला कसं ठीक करायचंय पण मला कळलंय. तू चिडलेली असलीस ना की तर तुला एक मिठी मारायची, राग गायब होतो तुझा. चिडलीस अजून सुद्धा? मारू मिठी, मिठी मारू मारू. सॉरी, जातो जातो, बाय. आलोच. रूम आवरून ठेव.